विविध भारती पुणे. ठळक बातम्या. महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा चौक येथील हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजू निवतकर आदी मान्यवर उपस्थित होते. सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुढील महिन्यात 6 ते 14 या कालावधीत आळंदीत होणाऱ्या कार्तिकी वारी आणि माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठीचे मंदिरातील पारंपरिक धार्मिक विधी किमान मान्यवरांच्या उपस्थितीत पार पाडण्यास जिल्हा प्रशासनाकडून परवानगी मिळावी अशी भूमिका देवस्थान समितीनं घेतली आहे. देवस्थान समितीचे विश्वस्त अभय टिळक यांनी ही माहिती दिली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने स्थानिक पातळीवर त्याचा परिणाम दिसून येण्यास सुरुवात झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल वितरण कंपन्यांनी राजधानी दिल्लीत आज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलच्या किमतीत प्रति लिटर 15 पैसे तर डिझेलच्या किमतीत प्रति लिटर 20 पैसे वाढ केली. मध्य रेल्वेने मुंबई रेल्वे मार्गांच्या देखभालीसाठी उद्या मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्थानक ते चुनाभट्टी आणि बांद्रा या मार्गासाठी सकाळी 11:40 पासून ते सायंकाळी 4:40 पर्यंत हा ब्लॉक असेल. त्याचप्रमाणे चुनाभट्टी तसेच वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज स्थानक या मार्गासाठी सकाळी 11:10 पासून 4:10 पर्यंत हा ब्लॉक घेतला जाईल. सांगली जिल्ह्यात मागील महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पेरण्यांना विलंब झाला. शेतात पाणी साचून राहिल्याने मशागत करता आली नाही. मात्र आत्तापर्यंत रब्बीच्या 50% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58